मुंबई महापालिकेच्या तोंडावर मुंबई फर्स्टच्या माध्यमातून देण्यात आलेल्या जाहिरातींवर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। या प्रकरणी युवा सेनेचे वकील धर्मेंद्र मिश्रा यांनी आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे। प्रचाराची वेळ संपल्यानंतर आज वृत्तपत्राला जाहिराती देण्यात आल्यात, ज्यामध्ये आमिर खानचा फोटो वापरलाय, शिवाय पारदर्शकतेला मतदान करा असं आवाहन करण्यात आलंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय नेमकं म्हणणं आहे? धर्मेंद्र मिश्रा यांनी ज्याप्रमाणे कंप्लेंट फाईल केलेली त्या कंप्लेंटमध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की ही जी कंप्लेंट आहे ती मॅडिसन ही जी ॲड कंपनी आहे त्याच्या विरोधात, आमिर खान हे जे ॲक्टर आहेत त्यांच्या विरोधात आणि सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे। त्यांचा मुद्दा हाच आहे की या ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांनी ज्या ठिकठिकाणी प्रत्येक पेपरच्या फ्रंट पेजला दिलेल्या आहेत त्या ॲडमध्ये त्यांनी असं म्हटलं की पारदर्शकतेला मतदान करा, आणि पारदर्शकता हा जो शब्द आहे तो शब्द हा सीएम देवेंद्र फडणवीस यांचा आहे, भाजपच्या सरकारचा आहे। त्याच्यामुळे हा जो शब्द आहे तो सेनेला विरोध करण्यासाठी या ठिकाणी वापरलेला आहे, त्याचबरोबर सेनेची मतं कमी करण्यासाठी या ठिकाणी वापरलेला आहे असा त्यांचा आक्षेप आहे। आणि तो आक्षेप घेऊनच त्यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे। आणि आता या तक्रारीवर नेमकं निवडणूक आयोग काय उत्तर देतं हे बघणं येणाऱ्या काळामध्ये उत्सुकता ठरेल, कारण की याच्यामध्ये आमिर खान देखील आहे, त्याचबरोबर स्वतः सीएम देवेंद्र फडणवीस देखील आहे। त्याच्यामुळे ही जी तक्रार आहे ती अतिशय काय बोलतो वेगळ्या प्रकारची तक्रार एक दाखल करण्यात आलेली आहे। निश्चितच अक्षय, अगदी थोडक्यात सांगशील या सगळ्या संदर्भात भाजपकडून काही म्हणणं मांडण्यात आलंय? भाजपकडून या संदर्भात अजूनही काही म्हणणं मांडण्यात आलेलं नाहीये। सेनेचीच या ठिकाणी प्रतिक्रिया आणि सेनेचाच ही जी कंप्लेंटचा ही कॉपी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। याच्यानंतर काही वेळानंतर भाजप या संदर्भात आपली प्रतिक्रिया देणं हे आपण ग्राह्य धरू शकतो। निश्चितच, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी निवडणूक आयोग नेमकी कशा पद्धतीने दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।